आलोय आम्ही काल रात्री, पण बॅग बिग घेऊन आज एंटर करतोय रूम मध्ये. हे गाईज, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्वे? मी मयुरी मंगेश पाटील तुमचं स्वागत करते सुरतच्या ब्लॉगमधनं. म्हणजे डायरेक्ट जे आपण आलोय ते सुरतला आलोय. मी काही शूट केलं नाही, ट्रॅव्हलिंग वगैरे काहीच दाखवलं नाही. तर आज जो आहे ना, म्हणजे आणि आलोय रात्री. तर आता आम्ही ब्रेकफास्टला गेलेलो सुरतमध्ये वीकेंड ॲड्रेसला, ज्या दरवर्षीच्या नवरात्रीला आम्ही जिकडे असतो त्याच हॉटेलला. कारण की आमचा तोच हॉटेल ठरलेला असतो एव्हरी इयर. तर तिकडे आहोत आम्ही. आणि आता जस्ट नाश्ता वगैरे करून आलो आहे. बॅग वगैरे टेम्पोमध्ये होते, तर बॅग आत्ता आम्हाला भेटल्या, तर आता बॅग घेऊन आलो आहे. तर आता बघू, नाश्ता वगैरे केला. 11:30 वाजलेत. तर आता थोडा वेळ झोपू वगैरे, कारण की आम्हाला रात्री झोपेपर्यंत 4 वाजले सकाळचे. मग आमची झोप काहीच पूर्ण झाली आहे. तर बघू आपण कसं काय. दरवर्षीप्रमाणे आरती सोलंकी ह्यावर्षी नवीन मेंबर आहे. बघितलं बघा, मी नाव घेतलंच नाही. नवीन मेंबरला नवीन कळलं. नवीन मेंबर नाही, रिप्लेस मेंबर आहे. ह्या तुमच्या लोकांचं काय काम आहे? तुमची दांड्या दुसरीकडे, इकडे काय काम आहे तुमचं? ते लोक बोलले तुम्ही त्या पहिल्या नंतर तिकडे जावा. आमचा पहिला मान आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण मान आहे आमचा. यावर्षी मी पहिला इथेच आलेलो मी. ना माझा मान आहे. तुम्हाला आम्ही इथे उभं करतोय. आमचा मान आहे तो, समजला आहे. उभा करतोय. बटाटा कुठे? बटाटा खायचे फ्रेश होतोय. 241 चालू झाली काय रे? आता आम्ही जेवायला. म्हणजे आमचे दिवस चालू झालेत. उठा, जेवा, नाश्ता करा, झोपा. फेवरेटची चालू हो पनीर. आणि इथून पुढचे सगळे दिवस आहेत ते आता 15 दिवस पनीर पनीर पनीर. बिग बॉस मागवलं. चला भाई, आमच्या इकडनं सूर्य बघा. तर आता आमची आंघोळी वगैरे करून सगळं आम्ही रेडी झालोय. जेवढं आंघोळी आणि सगळं. आणि आता आम्ही चाललो रील शूट करायला. शूट करायला चालती. तर चला, ही तर बड्डेला चालली असं वाटतंय. चला जावा दांडियाला. तुम्ही फक्त खायलाच या रे. हेच खायलाच या. खायलाच या. तर जो आपला व्लॉग आता तुम्ही हा बघताय, कंटिन्यू व्लॉग आहे हा. 1 दिवसाच्या गॅप नंतर आहे. कारण की कालचा दिवस सेम तसाच, उठा झोपा खा, परत उठा झोपा खा, हेच होतं. तर आजचा 3रा दिवस आपला. 2रा दिवस रात्री आलो म्हणून 3रा. हां, आजचा 3री नाईटवाला दिवस आहे आमचा. तर उद्या ना आजच आम्हाला निघायचं आहे अहमदाबादला. तर आम्हाला उद्या वाजवायचं आहे अहमदाबादला 1 शो वाजवायचं. त्यासाठी आम्ही आता ढोल रेडी करतोय. चौघींनी प्रत्येक ढोल करणार आहोत. तर ढोल रेडी करतोय. आणि रात्री 11:30ला निघणार आहेत. मग हा ब्लॉग जो होणार आहे तो अहमदाबादचा कंटिन्यू, सुरत जो पोचलो आहे आणि तिकडनं कंटिन्यू जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे. तर आता आम्ही ढोल रेडी करतो आणि भेटतो थोड्या वेळात. ह्या ढोल बनवून झालेत. बाजा बायचा हे दोन्ही बनवलेत. इवन हा पण ह्या लोकांना फक्त खायला येतं.
होल बिल टाईट करता येते हा ढोलीला नाही ढोलीला म्हणजे विचार करायला पाहिजे आणि विचार ढोलल्या माझ्या पाऊस पडला तर आता बघा आमच्या लोकांचे झालेत आधी हा पण आला आता ह्याचे ढोल झाले आमचे विदिन हाफ अर्ध्या तासामध्ये आम्ही ढोल बनवले पण कारण की प्रत्येकी बनवत होते म्हणून एवढं काय कामाचं नव्हतं मसाला बिसाला लावला फक्त म्हणून ते लगेच झालं 6 hours later. किधर चले इतकी खुशी अजिबात नाही नाचायचं बंद झालं म्हणून नाचते मी बोलली म्हणजे जास्त बोलले स्वतः बोलत आमचे ढोलच लावा कशी बोलते चला ना बॅग तर रखी आगे उन लोग स्वतःकडे बॅग नाही ना म्हणून बोलते मुझे पता ही नहीं था तुम अभी ये बैग तो उठाएगी बघ चल मेरा कुछ है नहीं तो मैं क्यों उठाऊं शूज इसमें मेरा कुछ नाही बाई आता वाजलेत 12:30 आणि आता आम्ही अहमदाबादसाठी निघालो आणि झोपलो होतो मी झोपली होती मला खूप झोप आली होती आता उठावं लागलं जबरदस्ती आता गाडी जाऊन परत झोपणार एसी लगा एसी चला आता डायरेक्ट अहमदाबादला पोहोचल्यावर भेटूया मी बोलली काहीतरी वेगळं बोलले एसी लगा गाडी निघालेली आहे बघू शकता 2 प्लेयर बसलेले आहेत गाडीत सगळे आरती पण बसली आणि मयुरी झोपली तिला आता डायरेक्ट सकाळी उठवतोय अहमदाबाद आल्यावर चला बाई 11:30 वाजले 11-11:30 त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगच करतो पण अजून काय पोचलो नाही पोचणार काय माहिती ह्या माणसाने आमची जिंदगी डँग डँग करून टाकली आहे 2दा जाऊन आलो आपण 14 तास झाले 14 बाई डेंजर आता पोचलोय 12 तासानंतर आणि एवढी हालत खराब आहे ना आता आमची नको झालं नको रूम्स असू दे व्यवस्थित मध्ये आलो आणि डायरेक्ट आम्ही झोपलोय कारण की 12 तास बसमध्ये झोपून पण आमची झोप पूर्ण झाली नाही त्यामुळे असेच झोपतोय आणि चौघींना एकच रूम दिला कारण की फक्त आराम करायचा आणि थोड्या वेळामधून म्हणजे संध्याकाळपर्यंत वाजवून लगेच मग बॅक टू सुरत त्यासाठी एकच रूम दिला तर आता थोडा वेळ झोपूया आराम करूया आणि संध्याकाळी डायरेक्ट फ्रेश वगैरे भूक लागली जेवायला वगैरे उठू तसं काय ते आणि मग जाऊ जेवायला आहे ना बाई जेवायला पनीर 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 जेवण जाऊन नुसतं जेवणाचाच सगळे बोलते की आम्ही इकडे आल्यापासून नुसतं खातोय म्हणून तुम्हाला नुसतं खाताना दिसतं पनीर हंडी स्पाइसी करोगे हंडी आलो पण लगेच हॉटेलमध्ये आंघोळी केली आणि लगेच आता लोकेशन कावळा आंघोळी केली आणि आलोय हा पोरांनी काय आंघोळी नाही केली 2 दिवसापासून हेच कपडे दिसतात अंगावर बाई जोरात पाऊस पण येऊन गेला त्यामुळे क्लायमेट एकदम असा वाव आलाय नाहीतर खूप गरम होत होतं रात्री वगैरे आणि ऊन तर खूप पडतोय तर अचानक पाऊस वगैरे आलाय पाऊस गेलाय आता आम्ही चाललोय तिकडे जाणार अशाच रेडी आंघोळी वगैरे केले पण तेच कपडे कारण की 1 डे ट्रॅव्हल आहे तर एवढं कुठे करत बसायचं कपडे चेंज करा वगैरे वगैरे त्यामुळे आम्ही तिकीट तिथं नाही केली आहे
कावळा आंघोळी करून लगेच निघालोय. तर आणि इकडनं लोकेशन मे बी 5-6 मिनिटावरच आहे असं सांगितलंय. तर मग तिकडे जाऊ आणि तिकडे ह्या लोकांची बॅलन्सिंग वगैरे पोरांची आम्हाला आराम असेल तर आम्ही रूम भेटला तर आराम करू. आता ते माहिती नाही की रूम भेटतोय नाही भेटतोय किंवा कसं काय. सगळ्यात 9 दिवस आरामच आहे, फक्त शेवटला सुटायचं आहे. आम्हाला 9 दिवस आरामच आहे. 9 कुठे 15 दिवस 15-17 दिवस आम्ही लवकर म्हणजे पूर्ण टोटल आलो. मेहनत असं वाटतंय मग कधी कधी की उगाच एवढा लवकर आलो आहे. डायरेक्ट आम्ही 19ला आलो असतो 20ला शो वाजवला असता तर असं. तर आता बघू. आता आम्ही जातोय लोकेशनला आणि आज जी आमची सिंगर आहे ती राणी कोहिनूर आहे. सुशांत दिवेकर जे लास्ट इयरला आमच्यासोबत होते ते आहेत. ती राणी कोहिनूर आहे आणि तिथं मस्तच आहे. यावर्षी नवरात्रीला पण आमच्यासोबतच आहे ती. पेट्रोल पंप बघितलं का भीती वाटते. 22,000चं पेट्रोल टाकलं त्यांनी. डिझेल एसी लावते पहिलं लावायला सांग. पकडून बसा. तर राणी कोहिनूरचा आर्ट शो आहे अहमदाबादला आणि सगळीकडे इकडे ना जेवढे लागलेत ना सगळीकडे दांडिया नवरात्रीचेच पोस्टर लागले. हे बघा हे पनघट आहे वाटतं. पनघट. तर उद्याचा शो आजचा शो वाजवूया आणि आपण बॅक टू सुरत. वीकेंडला रिटर्न जायचं. उद्याचा दिवस आराम. तेव्हापासून नवरात्री चालू. वीकेंडला परत जायचं. चला परत झोपायचा. पाऊस आला बघा परत. आत्ताच नाव घेतलं लगेच आला. आज पाऊस चालूच आहे इकडे आणि आम्ही लोकेशनला पोहोचलो बघ. हा तर घरी फिरतोय. चाय. तुम्हारी क्या समझते हाथ दो पहले तो हाथ दो. ती राधेमा कधीपासून झोपली आहे कधीपासून. आयला आपल्याला बाहेर जावं लागतं. बाई झालंय आमचं फायनली रेडी होऊन आणि आज एवढा कंटाळा आलाय ना. आता ह्या लोकांचं पण झालं. ती राणी दिदी पण आली होती. राणी दिदी भेटली वगैरे आणि आम्ही ते फुटेज कॅप्चर करायला भेटलेच ना. ह्यांची धावपळ बघा. आणि सगळेच काळे बनलेत आज आम्ही लोक. तर थोड्या वेळामध्ये जाऊ वाजवू बघू आता. आमचे डोल काय करायचं तुला लाज वाटली पाहिजे. तू गेली पाहिजे होतीस ना खाली. तू का नाही गेलीस. एक दुसरी ऑर्डर देते तिला. आम्हाला वर बसायचा. पाऊस पडला की आम्ही भिजू म्हणून खुर्च्या घेऊन कारण की तिकडे कम्फर्टेबलच नाही म्हणून खुर्च्या.
कशाला हसला? मी तर काय बोललीच नाही तुला. भाई वाजवून झालं आणि तुम्हाला अवतारावरला कळत असेल मी खूप सारी दमली आहे. खूप दमली आहे कारण की भरपूर मला असं वर्षानंतर परत वाजवलं तर असं खूप दमल्यासारखं झालं आहे आणि लगेच संपलं. पण आमचं 5 मिनिटाचं सेशन असतो. आमचं झालं आहे तर आता सेकंड राऊंडचं माहिती नाही पण एक सेशन आमचं थांबलं आहे तर आता बघू आपण काय. हे लोकांनी तर वाजवलं. अमनच्या जागेवर आला आहे. आम्ही अमनला मिस करत असतो. अमनच्या जागेवर नाही गेल्या वर्षी पण होता. म्हणजे अमनला आम्ही मिस करतो असं. भाई वाजम झालंय, फ्रेश सुद्धा झालोय आणि आता आम्ही निघतोय सुरतला जायला. आणि आत्ताच जस्ट असं एकदम फ्रेश वगैरे झालं. एवढं बरं वाटतंय ना. आणि इकडचं पाणी एवढं असं चिकट आणि वेगळं पाणी. तर आता बिस्लरी होती, बिस्लरीने तोंड धुतलं. तर आता आम्ही जातोय सुरतला आणि सुरतला भेटूयात. तर असा झाला आपला आजचा ब्लॉग. आणि हा जो ब्लॉग होता ना तो खूप मोठा ब्लॉग होता. म्हणजे इकडे आल्यापासून मी शूट करते आहे कारण की छोटे छोटे क्लिप मी शूट नाही केले त्यामुळे मोठे शूट केले. तर समजून घ्या हा ब्लॉग. समजून घ्या हा ब्लॉगला. तर आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय, खतम गया.